नमस्कार. साहित्य सख्याच्या या मंचावर आज वसंतोत्सवानिमित्त आपण एक विशेष कार्यक्रम घेत आहोत. खर तर वसंतोत्सव शनिवारी सुरुवात झाली त्याला. काल तर वनदिन विषु दिन होता. आज आहे जलदिन, म्हणजे जागतिक जलदिन जरी असला तरी आपली रंगपंचमी बर का. आणि उद्या आहे जागतिक हवामान दिन. या अशा दिनांच्या प्रवाहामध्ये आपण वीणाताई गवाणकर या ज्येष्ठ लेखिकेना बोलवलं आहे. पण अगोदर त्यांची आपल्याला ओळख आहेच, म्हणजे एक होता कारभारच्या निमित्ताने सगळ्या आपल्या वाचकांना ओळख जरी असली तरी सुद्धा साहित्य सखेची माझी सखी आरती मुनीश्वर या थोडक्यात त्यांची ओळख करून देत आहेत. नमस्कार. सगळ्या साहित्य सखांचं आजच्या या वासंतिक महोत्सवामध्ये स्वागत आहेच आहे. आणि त्याबरोबर आपल्या आजच्या पाहुण्या वीणा गवाणकर यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. स्वागत वीणाताई तुमचं. सद्भावना वाढवणारी आणि कटू प्रसंगांना तोंड कसं द्यायचं हे शिकवणारी पुस्तकं ज्यांची आहेत अशा वीणा गव्हाणकर असा उल्लेख केलाय डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी. आपल्याला माहिती आहे आनंद नाडकर्णी हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या पुस्तकांचं परीक्षण केलं आणि तसं त्यांना वाटलं. त्या स्वतः उत्कृष्ट चरित्रकार म्हणून ओळखल्या जातात. स्वतः ग्रंथपाल असणाऱ्या गवाणकर यांनी लिहिलेली अनेक नावाजलेल्या व्यक्तींची चरित्र लोकप्रिय झालेली आहेत. एक होता कारभार आणि वीणा गवाणकर हे सूत्र इतकं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अफाट गाजलेल्या या चरित्रानं त्या मराठी माणसांच्या घराघरात नव्हे मनामनात सुद्धा पोहोचल्या. त्या पुस्तकाची मोहिनी विलक्षण. एक होता कारभार, आयुष्याचा सांगाती, इंटिमेट डेथ, डॉक्टर आयडा स्कडर, सर्पतज्ञ डॉक्टर रेमंड डिटमास, शाश्वती, भगीरथांचे वारस, डॉक्टर खानकोजे, नाही चिरा नाही पणती, पक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली, लीज माइटनर, रॉबी डिसिल्वा, रोजलिन फ्रँकलिन अशासारखी त्यांची अनेक गाजलेली पुस्तकं आहेत. चरित्र आणि निसर्ग लेखिका आणि निसर्ग लेखिका म्हणून पर्यावरणाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. पक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली, महान क्रांतिकारक आणि कृषी तज्ञ डॉक्टर खानकोजे आणि जलतज्ञ विलासराव साळुंके यांच्या जीवनावर त्यांनी पुस्तकं लिहिली. आणि आजचा योगायोग बघा, दुग्ध शर्करा योग आहे. आज आंतरराष्ट्रीय पाणी दिवस आहे. पाण्याचा थेंब थेंब म्हणजे आपलं जीवन आणि त्या पाण्यासाठी सतत प्रयत्न करणारे, त्याचा शोध लावणारे, ते वाचवून आपलं जीवन कसं समृद्ध करता येईल असे असणारे विलासराव साळुंके यांच्याबद्दल ज्यांनी चरित्र लिहिलं अशा वीणाताई गवाणकर. कृषी, निसर्ग, पर्यावरण आणि पाणी या व्यापक कार्य करणाऱ्या मान्यवर तज्ञांच्या चरित्रावर आधारित लेखन त्या करतात. पुरस्कार 3 वेळा महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा धनंजय कीर पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा प्राचार्य विह कुलकर्णी पुरस्कारासह SNDT विद्यापीठातर्फे वुमन ऑफ द इयर हाही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि मुख्य म्हणजे एक होता कारभारच्या 42 आवृत्त्या निघालेल्या आहे. मला वाटतं हा एक अतिशय उच्चांक आहे. आणि एक होता कारभार मधून आपल्याला नेहमी भेटत असलेल्या आजच्या या आपल्या लेखिका वीणाताई गवाणकर आपल्याला साहित्य सख्याच्या पाहुण्या म्हणून मिळालेल्या आहेत. त्याबद्दल मी अतिशय आनंद व्यक्त करते आमच्या साहित्य सख्यातर्फे. आणि आता त्यांच्याकडून त्यांच्या चरित्र लेखनाबद्दल, त्यांच्या निसर्ग लेखनाबद्दल त्यांचा जो लेखनाचा प्रवास आपण उलगडणार आहोत त्याच्यासाठी पुढची सूत्र मी माझी मैत्रीण दीपाली कात्रे हिच्याकडे सोपवते. धन्यवाद. माणूस इथून तिथून एकच आहे यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्पर पूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय वर्तन केलं नाही
तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या सजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे. खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस सर्वांमध्ये. हे जे मी काही आत्ता वाचलं ना, ते उद्गार आहेत रिचर्ड बेकर यांचे. म्हणजेच वृक्षांचं संगोपन, संवर्धन, संरक्षण यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्चणाऱ्या एका पर्यावरण रक्षकाची प्रेरणादायी चरित कहाणी. घडलं असं सख्यानं की अवघा देहची वृक्ष जाहला या त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी आम्ही टिटवाळा येथे गेलेलो होतो. खर तर हा कार्यक्रम पर्यावरण दक्षता मंच ठाणे यांनी आयोजित केलेला होता आणि आमची सकाळ अशी वीणाताईंच्या सहवासात गेलेली. हे चरित्र आणि त्याचं प्रकाशन केलं गेलं. आता वीणाताई, आपली अशी सहज भेट काय झाली आणि तुम्ही सहज साहित्य सख्यासाठी असं आम्ही करतोय उपक्रम आणि तुम्ही सहज होकार दिलात. खर तर पक्षी तज्ञ, सर्पतज्ञ, झाड म्हणजे कृषी तज्ञ ह्यासारख्या सगळ्या चरित्र जे आता आरतीने आपल्याला वर्णन केलं, पण खरंच निसर्ग लेखिका हा शब्द सुद्धा आरतीने आता वापरलाय आणि आम्ही फ्लायरवर सुद्धा निसर्ग लेखिका म्हणून तुम्हाला म्हटलंय. पण खरंच ती ओळख त्याही पलीकडची आहे ना वीणाताई, त्याबद्दल तुम्ही सांगा. योगायोगाने असं आहे की आपण पर्यावरण जेव्हा म्हणतो, खरं म्हणजे एका गोष्टीने तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. निसर्गापेक्षा मी नुसतं पर्यावरण हा शब्द जास्त मला संयुक्तिक अशासाठी वाटतो की पर्यावरण निसर्गात काय आणि पर्यावरण समाजात काय हे जर संतुलित असेल किंवा प्रत्येक प्रजातीला वाव देणारं असेल तर ते आपण म्हणतो की आरोग्य संपन्न पर्यावरण आहे, की जिथे प्रत्येक प्रजाती हवी तशी फुलते, उमलते, बहरते. मग तो समाज असो किंवा जंगल असो किंवा वनस्पती काही असो, कुठल्याही पर्यावरण म्हटलं की सगळ्यात ज्याचे समतोल साधला गेलेला आहे असं. तर एकीकडे जेव्हा आम्ही वनस्पती रक्षणाचं, पक्षी रक्षणाचं बोलतो, त्याच वेळेस समाजात वेगळ्या वेगळ्या कार्यक्षेत्रात स्वतःला वाहून घेणारी, स्वतः आपण म्हणू परिस्थितीच्या विरुद्ध दोन हात करत जे स्वतःला टिकवतात आणि आपण हाती घेतलेलं काम जे तडीला नेतात, तर अशा लोकांच्या ह्या ज्या प्रजाती आहेत ह्या टिकणं यासाठी समाजाचं पर्यावरण तयार असणं गरजेचं असतं असं मला वाटतं. म्हणून मी म्हणते की जरी ते लेखक प्रत्यक्ष पर्यावरणाशी, त्या व्यक्ती प्रत्यक्ष पर्यावरणाशी संबंधित नसल्या तरी समाजाशी किंवा सजीवांचा एकमेकाशी जो एक संबंध आहे त्याच्यातल्या एक महत्वाच्या दुवा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आजचा दिवस आपण जलदिन मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणजे आजचा हा कार्यक्रम खर तर जलतज्ञ विलासराव साळुंके यांना अर्पण करायला हरकत नाही. बरोबर. आणि म्हणूनच तिथूनच आपण सुरुवात करूया. आपण म्हणतो कालचा दिवस वनदिनाचा होता, आजचा जलदिनाचा आहे, उद्या काय विसरले काय, जागतिक हवामान दिन हवामानाचा आहे. आता या सांगा, या गोष्टी एकमेकापासून अलग आहेत. आपण सोयीसाठी त्यांचे विभाग केले, पण जलदिन, हवामान दिन आणि वनदिन हे सगळे एकमेकांशी अडकलेलेच आहे आणि त्याच्यात त्या पर्यावरणात वावरणारे आपण माणसं हेही त्याचा भागच आहोत. तर आपण सोयीसाठी त्यांचे विभाग करतो, पण होलिस्टिक अप्रोच, ज्याला सर्वंकष आपण एक दृष्टिकोन जो म्हटला, त्या सगळ्या गोष्टी एकच आहेत. आणि जे तुम्ही मगाशी वाचलं ना, मागचं मलपृष्ठ जे वाचलं, त्याचा ब्लर्ब जो वाचला तो तेच सांग, किंवा अल्बर्ट श्वाइट्झर आपल्याला तेच सांगत होते, जिथे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या गोष्टी एकमेकाशी जोडलेल्याच आहेत. आणि त्याच्याही पुढे जाऊन आता असं म्हटलं जातं की ज्या अचल किंवा ज्या निर्जीव वस्तू आहेत त्यांचंही अस्तित्व, ज्यांच्यात चैतन्य नाही अशा वस्तूही त्यांचं निसर्गाशी काहीतरी नातं आहे, निसर्गात त्यांच्या अस्तित्वाला काहीतरी महत्व आहे. आणि ते आपण असं वेगळे वेगळे कप्पेबंद न करता सर्वंकष किंवा सर्वसमावेशक दृष्टिकोनातून समजून घ्यायला. म्हणजे ते आदिवासींच्या जीवनामध्ये
जल, जीवन आणि जमीन असे 3 ज चा उल्लेख कायम होत असतो. तो या अर्थानेच. हो हो. तुम्ही ह्या नुसती जमीन असून काय, तुम्हाला जल हवंच. तुम्हाला जीवन फुलवायचं तर जल हवंच तिथे. पाण्याशिवाय काहीच होऊ शकत. पाण्याशिवाय आपण काय करू शकतो. पाणी हा एक महत्वाचा म्हणजे सजीव सृष्टीला आवश्यक असणारा एक भागच आहे पाणी. आणि त्याचं व्यवस्थापन जर नीट झालं तर काय जे उद्भवणार आहे ते भीषण आहे. आणि विलासराव साळुंखे आयुष्यभर जे प्रयत्न करत होते ते पाणी जपणं, पाणी वापरणं, पाण्याचे नियोजन करणं हा त्यांचा होता विषय. त्याच्यामुळे पाणी त्यांनी असं म्हटलेलं होतं की थोडंसं कदाचित तुमच्या प्रश्नापासून लांब जात असेल मी, की गरिबी आणि श्रीमंत ह्यांना विभाजक रेषा कुठली आहे तर पाणी. ज्याच्याकडे पाणी आहे तो समृद्ध होतो आणि ज्याच्याकडे पाणी नाही तो त्याचं वाळवंटीकरण होतं. म्हणून ते पाण्यावरून तिसरं युद्ध होणार असं जे काही नारे दिले जातात ते ह्याच्यासाठीच. हो, म्हणजे ज्याच्याकडे पाणी नाही तो काय करणार? संघर्षालाच उतरतात. पाणी शेवटी तुमच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी ह्याचा पाण्याचा विचार म्हणजे राजकारणाशी जोडलेला आहे, अर्थकारणाशी जोडलेला आहे. हे म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही खूप पिकलं आणि आम्ही खूप एक्सपोर्ट करतो तेव्हा आपण हा विचार करत नाही आम्ही पाणी एक्सपोर्ट करतो. ते काय तुम्ही जे उत्पादन करता साखरेचं किंवा धान्याचं ते काय हवेतून करत नाही, तुम्ही पाणी वापरता ना. पाणी पाठवतो ना बाहेर. तुम्ही आता तो उल्लेख केलात. कोरियाचा एक प्रवासी माझ्या शेजारी होता एकदा एका विमान प्रवासात. त्यांनी सांगितलं की नाही आम्ही गेली काही वर्ष शेती बंद केली आहे, आम्ही टेक्नॉलॉजी विकतो आणि धान्य विकत घेतो. म्हणजे काय करतात ते पाणी घेतात ना आपलं बाहेरचं, आपलं पाणी सुरक्षित ठेवलंय ना त्यांनी. म्हणजे तो विद्यार्थीच होता पण त्याचं मला बोलणं मजेशीर वाटलं. तर म्हणे आम्ही गेले 2-3 वर्ष फक्त टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट वरती लक्ष आहे आणि आम्ही शेती करत नाही, आम्ही बाहेरचं धान्य विकत घेतो. म्हणजे ते काय करतात स्वतःचं पाणी जपतायत आणि बाहेरचं विकत घेतायत, म्हणजे दुसऱ्याकडचं पाणी घेतलं जात. तर हे याला खूप आतून खूप छोटे छोटे दोरे आहेत, धागे आहेत किंवा संबंध आहेत ते आपण लक्षात घेतले. उदक चालवावे युक्तीने, तसं ते विलासराव साळुंख्यांचं तुमचं ते पुस्तक. पण आता तुम्ही जो साखर आणि कृषीच्या म्हणजे भागाकडे आलात म्हणून मला सहज आठवलं डॉक्टर खानखोजे यांचं जेव्हा पुस्तक माझ्या समोर आलं आणि त्याचं मुखपृष्ठ जेव्हा मी पाहिलं, मी जरा म्हणजे असं वेगळे माझे भाव तयार झाले की असं काय हे मुखपृष्ठ, एकीकडे बंदुका काय काढल्या, एकीकडे पीक काय काढलंय. आणि म्हणून मग त्या मुखपृष्ठापायी मी आतमध्ये गेले आणि मग आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच समजतं की डॉक्टर खानखोजे क्रांतिकारी असले तरी सुद्धा एक कृषी तज्ञ आणि ज्या आपण जो स्वीट कॉर्न मका जो खातो आहे ते त्यांनी कसं त्याचा एक छोटा प्रयोग केलेला आहे त्या मक्यांचा, त्याच्यावर संशोधन त्यांनी कसं केलं आणि मेक्सिकोच्या त्या सरकारने त्यांना बरेच संशोधनासाठी मदतही केलेली. पण मला काय आवडलं माहिती का विणाताई तुमच्या ह्याच्यातलं की खानखोजे यांनी गरिबांना फळं खाण्यासाठी जो प्रयोग केला तो खरं मला खूप आवडला. आणि याबद्दल म्हणजे प्रश्न असा की या पारतंत्र्याच्या काळात खानखोजे भारतामध्ये त्यांना वाव मिळाला नाही किंवा असं काही भारताचं नुकसान झालं असा हा प्रश्न आहे खरा. नाही म्हणजे आता हा तुम्ही म्हणता तसं एक असा एक अंश तुम्हाला खानखोजेंच्या आयुष्याचा बाजूला काढताय. मुळात त्यांचा जन्म ज्या काळात झाला 1895-97 साल असं काहीतरी, त्या काळात भीषण दुष्काळ बंगालमध्ये पडला आणि लाखो लोक उपासमारीने. तर ते जेव्हा 12-14 वर्षाचे होते आणि जे आर्य समाज सुरू झाले होते आणि परदेशी कपड्यांची होळी वगैरे असं वातावरण असतानाच्या काळात त्यांना वाटत होतं की आधी भारतात म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर पहिली गोष्ट काय झाली पाहिजे तर शेती सुधारणा झाली पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे. दुष्काळात त्याचा मृत्यू ओढवतात
कामा नये असं त्या 12-14 वर्षाच्या आयुष्यात त्यांना वाटत. त्या प्रेरणेतून त्यांना मग काय, आधी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. जर आपल्याला काही इथे शेतीत सुधारणा करून इथल्या मानवी जीवनात सुधारणा करायची असेल तर आपल्याला स्वातंत्र्य हवं. म्हणून ते स्वातंत्र्य चळवळीत उतर आणि त्या स्वातंत्र्य चळवळीत उतरताना ते जेव्हा टिळकांना भेटायला गेले तेव्हा टिळक त्यांना म्हणाले की तुम्ही देशाबाहेर जा आणि तिथून उठाव करा, कारण देशात आपल्या काही आपण करू शकणार नाही, कारण ब्रिटिशांचं त्यावेळेचं जी राजवट होती ती कठोर होती. तर तुम्ही बाहेर जाऊन हे सगळं तंत्र करून तिथून बाहेरून उठाव करा आणि या सरकारला आपण हलवण्याचा प्रयत्न करू. त्या याच्यात ते आधी जपान आणि नंतर सॅन फ्रान्सिस्कोला गेले. तिथे त्यांनी शेतीचं शिक्षण घेत होते. त्याच वेळेस त्यांनी सुट्टीच्या काळात किंवा 1 वर्ष मिलिटरी अकॅडमीमध्ये स्वतःचं नाव नोंदवलं आणि तिथे प्रहार विभाग जो गदरचा आहे तो सुरू केला. एकीकडे ते शेतीचा अभ्यास करत होते. कार्व्हरला भेटलेले होते 1912-13 साली. कार्व्हर कडून त्यांनी शेती संबंधीच्या सुधारणा किंवा शेती संबंधीचे प्रयोग शिकून घेतलेले होते. त्याच्याशी तिथे 5-7 दिवस राहून चर्चा केलेली होती आणि त्यांची इच्छा होती की भारत स्वतंत्र झाल्यावर आपण ह्या सगळ्या ज्या कार्व्हर प्रणीत योजना आहेत किंवा जे उपयोजन करायचंय सगळ्या आपल्या ज्ञानाचं हे स्वातंत्र्यानंतर करण्यासाठी आपण हे शिकून घेतलं. दुर्दैवाने असं झालं की तो इतिहास मोठा आहे की गदर चळवळ मोडली गेली. त्यांना कॉन्स्पिरसी ऑफ इंडिया म्हणून गदर म्हणून तो एक मोठा खटला त्यांच्यावर चालवला गेला. तिथून त्यांना अमेरिका सोडून जर्मनीत यावं लागलं. जर्मनीत त्यांना जास्त काळ राहता आलं नाही. तिथून त्यांना परागण लावून मेक्सिकोचा आधार घ्यावा लागला आणि मेक्सिकोत गेल्यावर, कारण भारतात ते ब्लॅकलिस्टेड होते, काळ्या यादीत, ब्रिटिशांनी त्यांना येऊ दिलं नसतं, आल्या क्षणी त्यांना अटक झाली असते. आणि तुम्हाला कदाचित त्या काळातला राजकीय इतिहास माहिती असेल तर या गदरच्या ह्याच्यात जे लोक देशद्रोही ठरले त्या कराची कटात जवळजवळ 100-150 लोक फाशी दिले गेले. तर हे सगळं बघताना त्यांना भारतात येणं शक्यच नव्हतं, म्हणून ते मेक्सिकोत गेल्यावर स्पॅनिश भाषा येत नसताना स्पॅनिश भाषा शिकून त्यांनी तिथे जेनेटिक्स या विषयाच्या अभ्यासाचा त्यांनी सराव सुरू केला. तिथे त्यांनी सरकारी शेती खात्यात नोकरी केली, साधी नोकरी अर्थार्जनासाठी. आणि त्यावेळेस तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की या माणसाला बरंच काही माहिती आहे. हे जे प्रयोग करतोय साध्या टीन बॉक्स मध्ये, साध्या डब्यातून, तो फार विचारपूर्वक काहीतरी करतोय, त्याला काहीतरी त्याचं ज्ञान आहे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांना त्या संस्थेत त्या कार्यालयात घेतलं. त्यांना नंतर जमीन त्यांच्या प्रयोगासाठी, आणि मग ते स्पॅनिश शिकत प्रयोग करत राहिले. मग तिथे ते शिकवू लागले त्यांची योग्यता लक्षात आल्यावर. हे सांगायचं कारण असं म्हणजे हे इतकं पटापट नाही झालं. यासाठी त्यांना हवा असणारा पेशन्स, हवा असणारा संयम, चिकाटी, धडपड, स्वतःला टिकवून ठेवण्याची जिद्द, हे सगळं त्यांना वापरावं. आणि त्या ह्याच्यातून त्यांनी जे संशोधन केलं मक्याचं, तुम्ही मगाशी म्हणाल, त्यांनी मक्यापासून गवतापासून मका कसा उत्क्रांत होत गेला याचा अभ्यास. आणि मग ते मक्याचं पीक त्यांनी असं वाढवलं की आपण जो भुट्टा खातो किंवा मका खातो, मक्याचं कणीस, त्याला मध्ये आत काही नसतं, बाहेरून फक्त दाण्यांच्या रेषा असतात. पण खानखोजींनी तयार केलेला मका हा डाळिंबासारखा आतून दाण्याने भरलेला होता. त्याच्यामुळे एका कणसात जे दाणे असतात आणि ह्या भरलेल्या डाळिंबासारख्या असतात, हे तसपट जास्त असतात. म्हणजे 10 सरळ कणस आणि 1 डाळिंबासारखं कणीस, हा फरक झाला. आणि मग एकाच त्या मक्याच्या झाडावरती अशी जर 5-7 कणसं आली तर किती पटीने धान्य वाढू शकतं हे त्यांनी दाखवलं. तिथेच ते थांबले नाही, तर तिथला जो मेक्सिकन इंडियन, ही जी तिथली आदिवासी जमात आहे, तिथल्या लोकांची अतिशय उपासमारीने ते गांजलेले असताना किंवा अडाणी समाज असताना त्यांना त्यांनी तिथे कृषी शाळा काढल्या. जशा कार्व्हरने तसबिकीत काढल्या होत्या तशा कृषी शाळा त्यांनी या मेक्सिकोत काढल्या. त्या लोकांना शिकवलं आणि त्यांना स्वयंपूर्ण केलं. त्या कॉफी कशी करावी, कॉफीचे मळे कसे करावे, मक्याचे मळे कसे करावे, एवढंच नाही तर जो रेल्वे ट्रॅक, सदर्न पॅसिफिक रेल्वेचा मोठा
रेल्वे ट्रॅक तयार झाला होता आणि जो आर्थिकदृष्ट्या सफल ठरत नव्हता, तोट्यात चालला होता, तेव्हा त्यांनी त्या रेल्वे लाईनच्या दुतर्फा फळझाडं आणि योग्य झाडं लागवड करून त्याचं उत्पादन रेल्वेला मिळवून दिलं आणि ह्या लोकांपर्यंत फळं पोहोचवली, गरिबांपर्यंत फळं पोहोचवली. त्या असे अनेक दृष्टीने त्यांनी हे सगळे कारभारचे प्रयोग तिकडे केले होते. तर हा त्यांचा जो होता तो क्रांती, म्हणजे हातात गदरची चळवळ, त्याचे प्रहार विभागाचे ते प्रमुख. गदरचे 2 विभाग होते, एक प्रहार होता आणि एक प्रचार. प्रहार विभागाचे प्रमुख ते एक शेती तज्ञ, कारण त्यांना डॉक्टरी पदवी कुठल्या विद्यालयाने दिलेली नाही, ही लोकांनी दिलेली आहे. कारण लोकांचे मेक्सिकन लोकांचं तिथे एक म्युरल आहे मोठं त्यांचं सरकारी ऑफिसमध्ये, आता आहे की नाही माहित नाही, मी फोटो बघितले. त्या म्युरल वरती असे ते बसलेले आहेत खुर्चीत, समोर सामान्य शेतकरी समाज आहे आणि मागे एक ओळ आहे, आता कोणीही उपाशी राहणार. तर ही त्यांनी क्रांती मेक्सिकोत केली आणि याचं मला कौतुक, याचं मला उत्सुकता, याच्याबद्दल मला जाणून घेण्याची तीव्र ओढ, याच्यातून मी खानखोज येते. कारण क्रांतिकारक आपण अनेक बघितले, पण एक क्रांतिकारकाचं बदललेलं हे संपूर्ण स्वरूप मला नवीन माझ्या वाचनात, म्हणून मी शोध केली. आणखीन एक म्हणजे आता हे कर्मण्येव अधिकार असते की प्राध्यापक जेव्हा ते होते आणि परंतु काही काळमध्ये ना की खानखोजे यांना ना बिनपगारी खरं तर बसावं लागले असा एक उल्लेख आहे. पण अशा वेळी सुद्धा ही व्यक्ती काही अस्वस्थ झालेली नाहीये. म्हणजे आज मला या कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने ह्याची आठवण झाली की खानखोजे यांच्या वाट्याला सुद्धा तो काळ आलेला आहे. इतके ते मोठे संशोधक होते मेक्सिकोने, म्हणजे त्या शहराने त्यांना एवढं हे केलं तरी सुद्धा ती जी वृत्ती आहे ना जगण्याची, त्याचं कारण असं होतं की ते जे संपूर्ण त्यांचा तुम्ही आयुष्याचा आलेख बघितला तर त्या माणसाचं आयुष्य कधी सुरळीत होतं तुम्हाला आठवते का? म्हणजे बघा, ते जपानमध्ये गेले, तिथे ते रासबिहारी बोस बरोबर होते, तिथे काही ते तिथून ते जहाजावरती सामान्य नोकरी करून ते मेक्सिकोला सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचले. तिथेही त्यांनी खूप कष्ट घेतले, जेव्हा पण मेहनत, म्हणजे असं कुठे त्यांना वाढून ठेवलेलं ताट नव्हतं. सगळं झाडं शेतात जाऊन फळं तोडणं, पीक काढणं, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात. स्वतःला टिकवलं. मेक्सिकोत आल्यावर सुद्धा स्वतःला टिकवलं. जेव्हा ते सुस्थिर झाल्यावर त्यांनी त्यांच्या ह्याच्यात त्यांच्या सोन्या चांदीच्या खाणी पण होत्या, म्हणजे टाकून दिलेल्या ज्या अशा भाकड झालेल्या खाणी ज्या टाकून दिल्या जातात त्या त्यांनी विकत घेऊन त्याच्यातून काही काढलं. तर हे सगळं केलेलं इतक्या टोकाची त्यांची व्यवस्थित बंगला गाडी सगळं राहत असताना बेल्जियमची त्यांची पत्नी बेल्जियन होती. केवळ भारतात याच्या ओढीने ते परत आले भारतात 51. आणि दुर्दैवाने असं झालं की इकडे त्यांनी थोडं सांगायला लागेल की त्यावेळेच्या आपले पाटील के आर पाटील, जे मध्य प्रदेश त्यावेळेच्या मध्य प्रदेश सेंट्रल प्रॉव्हिन्सचे कृषी हे होते, मंत्री होते, त्यांनी त्यांना बोलवलं की तू बाबा तिकडे मेक्सिको तेवढे केलेस, आम्हाला इथे काहीतरी कर. म्हणून ते भारतात आले आणि 2-2.5 महिने त्यांनी भारत विंचरून काढला. प्रत्येक ठिकाणची शेती व्यवस्था काय, हवामान काय, पाण्याचं परिणाम काय, तिथे काय करू शकतो, कृषी शाळा कुठे निघू शकतील वगैरे वगैरेचा अभ्यास केला आणि त्याचा 298 सुधारणा असणाऱ्या एक अहवाल त्यांनी सेंट्रल प्रॉव्हिन्सला दिला. तो कुठे पुढे गेला हे माहित नाही. नेहमीप्रमाणे सेंट्रल प्रॉव्हिन्स ते बदललं, मध्य प्रदेश बदलला, नागपूर वगैरे असं ते झालं, ते अहवाल केला. पण ते जेव्हा परत गेले, दुर्दैवाने असं झालं की त्या मधल्या काळात त्यांची तिथली राजवट बदलली आणि तो त्यांचा जो सहयोगी होता त्या 2 खाणींचा बरोबरचा, त्याने ते सगळं त्याच्या ताब्यात घेतलं तिथल्या कायद्यानुसार. त्याच्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान खूप झालं. हा वर गेलेला, म्हणजे अशी त्यांच्या आलेखातले वर गेलेले ते पुन्हा खाली आले, तरीही त्यांना भारतात पुन्हा यायचंच होतं. सगळं विकून ते भारतात आले आणि इथे आल्यावर त्यांची वयाची जवळजवळ 60-65 उलटलेली होती. त्यांची कारकीर्द जी प्रत्यक्ष काम करण्याची होती ती संपलेली. तरी सुद्धा त्यांनी त्या जगण्यामध्ये त्यांना सरकारने त्या काळच्या थोडीफार मदत केलीही. त्याच्यातूनही त्यांनी
सामान्य वनस्पतीतून आपण काय पोषण मूल्य घेऊ शकतो, काय पदार्थ, हे कारवारच्या धर्तीवरती त्यांनी केलेले आहेत. शेवगा असेल, साधं तरोट्याचं झाड असेल, याच्यातून आपण कुठलं खाद्यपदार्थ मिळवू शकतो. त्यांनी नागपूर केंद्रावरून भाषणं दिली, ती जर तुम्ही वाचली तर आपल्या अवतीभवतीच्या परिसरातून आपण काय मिळवू शकतो. आणि हा त्यांनी एक मोठा एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने आपल्याकडच्या त्या आले, ते उशिरा आल्यामुळे त्या काळच्या राजकीय वातावरणात त्यांचं असं कोणी उचलून धरणारं त्यांना नसल्यामुळे एक आठवण मला पुन्हा मागे जाऊन सांगावीशी वाटेल की त्यांनी 51-52 साली, हे माझ्याकडे पुरावे नाहीत, मी त्यांच्या आत्मचरित्राच्या काही नोंदी मिळाल्या त्याच्यावर सांगते की त्यांनी गव्हर्नमेंटला असा एक प्रस्ताव दिला होता की आपल्या सीमारेषा काश्मीरकडच्या ज्या आहेत तिथे उंचावरती गहू मी अशा प्रकारचा तयार केला की ज्याला उंचावरती तो पिकेल आणि त्याला तांबोरा पडणार नाही. आणि मग आपल्याकडचे जे निवृत्त हे असतात, सैन्यातले लोक जे निवृत्त असतात, अशांना तिथे शेती करायला दिली तर आपल्या सीमारेषा सुरक्षित होतील, असा पद्धतीचा एक प्रस्ताव. तर त्यांचे प्रयत्न असे होते, परंतु ते गांभीर्याने घेतले गेले. म्हणजे भारताला त्यांचा फार उपयोग असा त्या संशोधनाचा नाही झालाय. तर आता तुम्ही कारभार पुन्हा उल्लेख झालाय, म्हणजे मी तो प्रश्न खरं टाळत होते, परंतु तसं टाळून नाही चालत, कारण कारभार आणि मीनाताई आणि म्हणूनच म्हणजे कारभार यांनी समाजाला जे भरभरून दिलं आणि तुम्ही त्यांचं चरित्र लिहून आपल्या समाजाला तुम्ही काय दिलं, पण तुम्हाला कारभारने काय दिलं? मला कारभारने म्हणजे मी म्हटलं, मी तसं शेतीतला माझा काही संबंध नाही, शेती करणं वगैरे, परंतु मला एक त्याच्यातल्या जाणवलेल्या गोष्टी अशा होत्या की पहिली गोष्ट म्हणजे आपण शिकतो का. म्हणजे माझ्या मुलांना जेव्हा मी सांगितलं तेव्हा मला त्याच्यातलं मुख्य सूत्र असं, तुम्ही का शिकता, शिकून पुढे काय करणार, शिक्षणाचा निर्णय तुम्ही घेऊ शकता का, आपण काय करण्याचे निर्णय घेऊ शकता का. एकदा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही त्यासाठी तुमची कसोटी लागेपर्यंत तुम्हाला प्रयत्न करायला लागणार आहे. तुमचा मार्ग कदाचित सोपा नसेल, अनेक संकट येतील, अनेक उपेक्षा सहन करायला. तर कारभार होणं म्हणजे नुसतं संशोधक नाहीये, त्याच्या मागेही जो सामाजिक आणि हे जे आहे आर्थिक हे त्याचं पण लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला परिस्थिती प्रत्येक वेळेला अनुकूल नसेल, त्या परिस्थितीवर मात करता येते. समाज व्यवस्थेला नुसता दोष देऊन होत नाही, तुमचे प्रयत्न करायला लागतात, तुम्हाला चिकाटी दाखवावी लागते. तुम्हाला प्रत्येक वेळेला टाळ्यांच्या गजरात स्वागत होईल असं नाही. कदाचित तुम्ही भाषणाला जाल तिथे तुम्हाला पाणी पण कोणी प्यायला देणार. हे सगळं जे आहे ना त्याचं तो काळ आणि त्या काळात त्याला मिळालेली वागणूक, आणि तरीही त्याचं ह्याच्यात चिकाटीनं टिकून राहणं. कोणाशीही त्यांनी वैमनस्य किंवा मनात त्याचा राग न ठेवता, पण तो म्हणायचा मला सूर्यावर थुंकायला लावलं तर माझ्याच तोंडावरती थुंकी पडेल. हे जे आहे की दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साधेपणा. मला तो व्हॅल्यू सिस्टीम वगैरे आपण शब्द वापरतो, ते व्हॅल्यू सिस्टीम मला सगळी मूल्य व्यवस्थेची जी आपण म्हणतो तारीफ कुठे कशाचा करावतो, तर ती जे मांडतात, साधेपणा, चिकाटी, विनम्रपणा, पुढचं बघण्याचे झेप घेण्याची तयारी, आत्मविश्वास, विज्ञान निष्ठा, या सगळ्या गोष्टी मला त्याच्यात दिसल्या. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की एक काही गुणांचं मानवीकरण होताना आपण बघतो ना, मानवीकरण, तसं ते गुण मानवीकरण होऊन कारभारमध्ये उतरलेत असं. म्हणजे हे सगळे गुण तुम्ही आता जे सांगितलं ते म्हणजे चरित्र लेखन करत असताना, आता एवढी चरित्र तुमची झाल्यानंतर असं म्हणता येईल काही एक चरित्र लेखन करणाऱ्या व्यक्तीकडे एक मनाची धाटणी तिची वेगळी असावी लागते, म्हणजे एखादा भावनिक परिणाम त्याचा त्या लेखकावर होत असावा. तर तुमचं काय मत आहे की तुमच्या मनावर असा या चरित्रांचा असं काही झाला का परिणाम? असं आहे की दोन वेगळे भाग. एक पेशा म्हणून लेखक असो, मग मला त्याच्याशी देणं घेणं काही नसतं. मला तुम्ही हिटलरचं सांगाल, इंडस्ट्रियलिस्टचं सांगाल, कार्यकर्त्याचं सांगाल, राजकारणी व्यक्तीचं सांगाल, कुणाचंही तुम्ही सांगाल, ते मला माझा पेशा असेल आणि मला पेशाने अर्थार्जनासाठी लिहायचं असेल तर मी ते लिहायला पाहिजे. माझ्या बाबतीत हा माझा अर्थार्जनाचा किंवा पेशाचा व्यवसाय विचार.
माझ्या आवडीने मी लिहिते. स्वाभाविकपणे माझी आवड, जे मला वाचायला आवडतं तेच मला लिहायला आवडतं. माझ्या म्हणजे हे व्यक्तिगत आहे. माझं हे लेखन हे व्यक्तिनिष्ठ आहे असं तुम्ही, ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह. मला आवडतं त्याच्यावरच मी लिहीन, बाकीच्यावर मला लिहायची गरज नाही. मग मला काय आवडतं ते हे आवडतं. मला कसं वाचायला आवडतं तर असं वाचायला आवडतं. म्हणजे हे मी समजून घेते, हे माझी ग्रोथ होण्यासाठी असतं, माझं आकलन वाढण्यासाठी असतं, माझी समजूत वाढण्यासाठी असतं. योगायोग असं होतं की समजून घेता घेता, अभ्यास करता करता मी लिहिते. ते माझ्यावरती कंपल्शन नसतं. त्याच्यामुळे मग ती जी लय असते, तुम्ही जो प्रश्न विचारलात ती लय आहे ना, माझी जी लय आहे त्या लयीत मला जे सापडतं ते मला आवडतं. मला स्वतःला असं वाटतं की हे माझ्या हातून असं कारवर सारखं काम झालं असतं तर आवडलं असतं. माझ्या हातून लीज मांडण्यासारखं काम झालं असतं आवडलं असतं. माझ्याकडून गोल्डासारखं राष्ट्र उभारणीत सहभाग देता आला असतं आवडलं असतं. नाही झालंय, पण ते स्वप्न, ते काम कुठेतरी पूर्ण झालेलं मला दिसतं. तेव्हा असं वाटतं की तो आलेख सांगितला पाहिजे, ते चरित्र सांगितलं. अच्छा, म्हणजे भावनांचं कॅथार्सिस असं लिखाण करून सुद्धा आपल्याला करता येईल. असतोच ना. म्हणजे मग ज्यावेळेस आम्ही अभ्यास करते, म्हणजे मी तर म्हणते की साधारण एक पुस्तक लिहायला माझं कुठलंही तुम्ही चरित्र करते 2 अडीच 3 वर्ष लागतात. खानखोजे तर 5 वर्ष चालू. मी सतत ते वाचत असते, मी समजून घेत असते. म्हणजे एका अर्थी त्या माणसाच्या सहवासातच मी असते. माझ्या भोवती असतं सतत. मी जरी लिहिलं नाही तर ऍट द बॅक ऑफ माय माइंड, माझ्या मागच्या बाजूला ते विचार चालू असतात. शेवटी ती माणसच होती ना, ती काही परग्रहावरून आलेली एलियन्स नव्हती. त्यांना हे कसं वाटलं असेल, लीज मार्टनरला एका रात्रीत सगळं सोडून जाताना कसं वाटलं असेल. खानखोजे त्या डोंगरात, म्हणजे लढाईच्या काळात बर्फाळ डोंगरात एकटे जखमी होऊन गवत खात जगले, त्यांना काय आठवलं असेल. मलाही ते वाटतंच. कसं त्यांना काय, आई आठवली असेल, बहीण आठवली असेल, आपला देश आठवला असेल, कोण आठवलं असेल. ते काय विचार करत असतील, मी एकटा या डोंगरावर आहे, काय त्यांचे विचार मला करत असतील. तर असं तुमचं त्याचं काहीतरी नातं होतच. जेव्हा ती रोझलिंड फ्रँकलिन वयाच्या 37व्या वर्षी ओव्हरीच्या कॅन्सरने हे होते, तिचं एवढं मोठं संशोधन चालू असेल. आता त्याच वयाची माझी मुलगी होती त्यावेळेस, त्या वयात. विचार केला, ह्या एवढ्या मुलीच्या ह्याच्या वयात त्या रोझलिंडच्या मनात किती विचार आहेत. आपण करत असलेलं हे एवढं संशोधन, आता हे सगळं सोडून जायचंय, मरणाच्या पंथावरती. स्वाभाविक वाटतं नाही. मनुष्य स्वभाव, शेवटी मानवी, ते काही यंत्र नाही आहेत. ते लीज मार्टनरला जेव्हा एका रात्रीत परागंदा सगळं सोडून, तिच्या मनात काय आलं असेल. एवढं मी त्याच्या जवळ आलेले, मला केवळ राजवटीमुळे सोडून जावं लागतं आणि आपला मित्र आपल्याला योग्य ती साथ देते, त्यावेळेस तिला काय वाटलं असेल. सगळे मानवी स्वभाव आहेतच त्यांचे. 15 वेळा नोबेलसाठी नामांकन मिळणं आणि न मिळणं, विचार करा ना तुम्ही. तुमचं जर 15 वेळा साहित्य अकादमीसाठी नाव गेलं असेल आणि 15ही वेळा तुम्हाला मिळालं नाही, तर काय वाटेल तुम्हाला. अस्वस्थ करणार. तरीही ती बाई स्वतःच्या याच्यावरून ढळत नाही. महत्वाचं हे आहे, तिला काय नाही, मला म्हणणे की ती संशोधन करत राहते. मला पुरस्कार मिळत न मिळत, माझी वाहवा होऊ न हो, माझी विज्ञान निष्ठा आणि एवढं असतानाही मला जे स्वतःला योग्य वाटतं त्याच मार्गाने मी पुढे जाईल. ही जी ताकद आहे ती मला त्या माणसाच्या जवळ नेते, त्या माणसाबद्दल मला मनात निर्माण करते काहीतरी, म्हणून मी लिहिते. ही माणसं मला लिहायला भाग पडतात म्हणून मी लिहिते. माझ्यावर कंपल्शन नाहीये काय लिहिण्याचं. नाही, पण कारवार जसं तुमचं पहिलं प्रेम असेल, परंतु अजूनही म्हणजे कोणत्या चरित्र नायिकावर किंवा नायिकावर असं विशेष तुमचं असं प्रेम केलं किंवा गुंतून गेलात असं कोणी सांगता येईल? नाही, असं म्हणजे बघा, मी म्हंटल ना आत्ताच्या तुमच्या उत्तरात, माझ्यावर हे कंपल्शन नाहीये ना. मला आवडतं म्हणून लिहिते. मला आज मागे वळून बघताना असंही वाटत नाही मी हे का लिहिलं, असं मला नाही वाटत. मी भाग्यवान की या माणसाचं मी लिहू शकतो, हीच भावना. त्याच्यामुळे प्रश्न कुठे येतो, खानखोजेंसारखा माणूस जेव्हा 5 वर्ष मी त्याचा शोध घेत होते, बेचैनी होती, त्यावेळेस मी सतत किती वाचलं असेल मी आवाज,
त्यासाठी. कारण हा माणूस सापडत नाही. ते ज्या म्हणजे मी तो सांगत नाही, मी तुम्ही माझी प्रस्तावना असली तरी कळेल की किती पद्धतीने शोध घ्यायचा. तो 5 वर्षाचा काळ मी खानखोजींच्या भोवतीच वावरत. रॉबी डिसिल्वा सारखा माणूस जेव्हा मला वसईत भेटतो, तो एकमेव हयात व्यक्तीवर लिहिलेलं मी ती चरित्र. हो, त्या प्रश्नाकडे मी येतच होते. तर मला सांगायचं त्या 1.5-2 वर्षात एका वेगळ्या माणसाचा जरी प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या तरी त्या चर्चेतून ज्यांच्या मुलाखती रेकॉर्ड करतात त्यांच्याशी बोलताना एक वेगळा सहवास तुम्हाला जो लाभतो, तो एक कुठेतरी तुम्हाला वेगळ्या जगात नेणार असतो. त्यांचं माहिती कुठेही उपलब्ध नाही. रॉबी डिसिल्वाची माहिती कुठे उपलब्ध आहे माझ्या पुस्तकाशिवाय सांगा तुम्ही? नाही. मग हे सगळे शोधत असताना मी सतत जे रॉबिनच्या भोवती किंवा त्या विचारात होते ते 2 वर्ष बेचैनीची होती. आहे एवढा मोठा माणूस तर गेला कुठे, त्याचा का कुठे पत्ता लागत. मी आता भाग्यवान समजते की त्यांच्या अभ्यासामुळे मला त्यांच्या सहवासात आल्यामुळे त्यांचा अभ्यास करताना मला एक वेगळ्या जगाचं दर्शन घडून मला एक वेगळी जाण, वेगळे व्यक्तिमत्व, हा एक भाग असतो. आणि मग त्यातून पुढचा प्रश्न मला असं जाणवतो की मग आपल्या मातीतले चरित्र म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही लिहिलं आणि बाहेरच्यांचे सुद्धा तुम्ही बाहेरच्या मातीतलं पण लिहिलेलं आहे. मग त्या दोन्ही हे करत असताना काही मर्यादा किंवा बंधनं अशी तुम्हाला जाणवत होती का? हा, निश्चित जाणवती. म्हणजे मला अनेक राजकीय व्यक्तींची चरित्र लिहिण्याचे प्रस्ताव आहे. मी नाही लिहिलं, पण मी गोल्डावर लिहिलं. कारण गोल्डाच्या दोन्ही बाजू सांगताना मला भीती नव्हती. आज मला भीती म्हणण्यापेक्षा दडपण कसले की आपल्याकडे एक काळा रंग आणि एक पांढरा रंग घेऊनच बसायची सवय असते. मध्ये एक ग्रे असतो, तो कोणी लक्षात घ्यायला तयार नसतो. मी जरा जरी एखाद्याची चुकीची बाजू किंवा थोडीशी काय म्हणू आपण की ज्याला लोकापवाद असलेली बाजू आपली, तर माझ्यावर तेवढी टोळधाडी. बरोबर. ते मला कशाला हवे ते. आणि मला मुळात राजकीय व्यक्तींच्या बद्दल हे नाही, परंतु मला इव्हन रॉबी डिसिल्वांच्या बद्दल लिहिताना मला खूप शोध घ्यावा. कारण काही माहिती ऍटलिस्ट मी मुलाखती काही थोड्या घेऊ शकले, पण त्याच्यातही रॉबिनचं चरित्र लिहावं एवढी माहिती नव्हती. आपल्याकडे डॉक्युमेंटेशन फार कमी केलं कोणाचं. आपल्याला जन्मतारखा सुद्धा ठरवायला लागतात, आपल्याकडे निश्चित मिळत नाही. आपल्याकडे पुरावे दंतकथाच्या आधाराने जास्त असतात, प्रत्यक्ष लेखी पुरावे कमी असतात. म्हणजे उद्या तुम्ही जॉन ऑफ आर्कचं जर तुम्ही चरित्र लिहायला गेलात तर तिचा खटला चाललेल्याचे कागदपत्र तुम्हाला तिथल्या म्युझियम मध्ये अजून ठेवलेले मिळतात. डॉक्युमेंटेशन करायचं हे असतं, डॉक्युमेंटेशन असतं आणि मग ते शोधणं फार कठीण असतं. खानखोजीच्या बाबतीत मी नशीबवान का ठरले, आपल्या देशात इतके परागंधा होते, हे होते, आणि मला वेगळ्या वेगळ्या काय कोण खानखोजी म्हणजे नागपुरात होतं कोण खानखोजी असं असताना मला जेव्हा मेक्सिकन एम्बेसी मधून 50 पानं त्यांची स्पॅनिश मधली मिळतात आणि तिथले त्यांच्या कर्तृत्वाचे फोटो आणि त्यांचं लिखित स्वरूपातलं मिळतं, तेव्हा मग तो डॉक्युमेंटेशन झालं होतं म्हणून मी लिहू शकतो. नाहीतर खानखोजींच्यावर लिहिणार कुठून. तर आपल्याकडच्या आणि परदेशात 2 गोष्टी आहेत. एक तर दोन्ही बाजू सांगताना आपण परकीय भूमीच्या लोकांच्या बद्दल सांगू शकतो. आपल्या ह्याच्यातल्या करताना आपली सामाजिक सध्याची ही अशी आहे की लगेच लोक जरा त्यांना पटलं नाही तर तुमच्या विरोधात होतून जे मूळ लिहिलेलं असतं त्याला बाधा आहे, खरं नाही स्वीकारू शकत नाही. हयात आणि मृत यांच्या बाबतीत हे होतं की आता एक उदाहरण म्हणून सांगते तुम्हाला. रॉबिनचं लिहित असताना त्यांच्या हयातीत म्हणजे ते आता गेले त्या 91-92 वर्षाचे, लिहिले त्याला 6-7 वर्षापूर्वी, म्हणजे 85-86 वर्षाचे होते. त्यांचे 1-2 मित्र हयात होते, त्यांचे समकालीन. तर रॉबिनचं महत्व किंवा रॉबिनचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या आठवणी जाणून घेण्यासाठी मी त्यांना भेटले. रॉबिनच्या पूर्वायुष्यात त्यांचं आणि त्या व्यक्तींचं मतभेद झाले. तर रॉबी माझ्यावर भडकले, तुला कोणी सांगितलं होतं त्यांना भेटायला, यू आर गोइंग ऑफ द ट्रॅक. म्हटलं नो,
तुम्ही आत्मचरित्र लिहित नाहीयेत, मी चरित्र लिहिते. तुमची दुसरी बाजू मला माहिती असायला पाहिजे. हे मी का सांगू शकले? आधीची 7-8 चरित्र लिहिली होती म्हणून. मी जे नौखी असते तर रॉबिनच्या रागाला तोंड देऊ शकलो नसते. पण मग त्यांना ते ऐकावलं. म्हटलं तुम्ही आत्मचरित्र लिहिताय तर हवं ते लिहा. मी चरित्र लिहिताना मी प्रत्येक बाजू तपासणार, दुसरी बाजू तपासणार तुमची. जबाबदारी असते ती. हे असतं. त्याच्यामुळे हयात व्यक्तीचं लिहिताना हा असतो. हयात व्यक्तीचं लिहिताना तुम्ही त्याच्यात काहीही विरुद्ध गेलं तर त्याला सहन होणार नसतं. किंवा आत्मचरित्रात तुम्ही घ्या, किती त्यांचं आत्मसमर्थन असतं. हो, खरं आहे ते. ना. मग हे आत्मसमर्थन मी आत्मकथन लिहित नाहीये. मी म्हंटल त्यांना मी तुमचं चरित्र लिहितो. तुम्ही आत्मकथन करत असाल ते हवं ते लिहा, मी त्याच्यात बाधा आणणार. पण मी जे चरित्र लिहित असेल तर मला ही दुसरी बाजू समजून बरोबर. आपल्याला व्यवधान खूप सांभाळलं. म्हणजे चरित्र आणि आत्मचरित्रामधला हा जो फरक जाता जाता तुम्ही आपल्याला वर्णन केलात. पण मग वस्तुनिष्ठ चरित्र जेव्हा आपण असं करत असताना कल्पना विलास आपल्याला करता येत नाही, मनाची अशी कोंडी कुठेतरी होते, असं काही जाणवलं का कधी तुम्हाला? मगाशी बोलताना मी थोडासा जो एक उल्लेख केला तो मला सांगायचा आहे. तो डोंगरातला प्रसंग, पर्वतावरचा प्रसंग सांगितला ना मी. खानखोजे लढाई, गोळी लागलेली गवतात. ही जर कादंबरी असती तर तुम्ही ते वर्णन करू शकलं असतं. त्यांना आई आठवली, भावंड आठवले, मित्र आठवले, पण मैत्रीण असेल ती आठवली. मी ते वाचकांच्यावर सोडले. जे मला वाटतंय ऍक्टिव्ह रिडिंग झालं पाहिजे. तुम्ही वाचताय, तुमच्या मनात काय उठलं आतापर्यंत जे तुम्ही वाचत आलं खानखोजींचं, तुम्हाला काय वाटतं? तिला एका रात्रीत परागंदा व्हावा, प्लीज माहिती मी लिहू शकले असते. मी काय म्हणते, तर्काच्या ह्याच्यावरती तर्काच्या साह्याने तुम्ही थोडासा कल्पना विलास करू शकता. एखादा डायलॉग तयार करू शकता, एखादा प्रसंग त्या दृष्टी, म्हणजे जसं कारवर मध्ये मी केलं. फॅक्ट्स मिळाल्यानंतर त्या आधाराने मी मुलांसाठी म्हणून ते संवाद केले. प्रत्यक्षात ते संवाद कसे झाले असतील की नाही माहिती, पण वस्तुस्थितीला धरून केलं. म्हणजे तो सूट घालतो, त्याचे मित्र त्याला नेतात टांग्यात बसून आणि करून. हा प्रत्यक्ष प्रसंग घडला असेल नसेल, परंतु तो सूट ते आयुष्यभर वापरत होते ही तर फॅक्ट होती. हो, खरं. असं मग त्याला त्यांचे का ते जपत होते, तर माझ्या मित्रांनी माझ्या अंगावर चढवलं चरखा. त्याचा उल्लेख आहे की ते फक्त आईच्या चरख्याला हे करत होते. त्याचा आधार स्वाभाविकपणे आपण बघतो ना, आपल्या घरातली एखादी प्राचीन वस्तू आजीची, सासूबाईंची असली तर आपण जपून, त्याच्यात कुठेतरी भावना गुंतलेल्या असतात ना. हा तर पोरका होता, याला आईच्या चरख्याबद्दल किती असेल. तर हे कल्पना असली तरी तर्कापासून लांब न जात शक्यतेच्या पोटीत असणारच आपण कल्पना विचार. नाहीतर मग ती कादंबरी स्वरूप चरित्र असं होऊन त्याची पानं वाढतील आणि होतं. आणि मग ते तुम्ही मग त्याच्यात किती द्यायचं. म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे की हा प्रत्येकाचा बाज आहे. म्हणजे तो कादंबरी लिहिणं असेल, नाटक लिहिणं असेल, कविता लिहिणं असेल, महाकाव्य लिहिणं असेल, हा प्रत्येकाचा बाज आहे. प्रत्येकाची काय म्हणू सांगण्याची एक ती व्यक्तिगत पद्धत असेल. मला नाही ते, मला असं वाटतं की अगदी करकरीत सत्य जे आहे ते आपण सांगतो आणि असं सांगावं की लोकांनी त्याच्यावर विचार करा. त्यांचं ऍक्टिव्ह, मी सगळं कशाला वाढवून ठेवू. तुम्हाला त्याच्यातून काय दिसतंय ते तुम्ही बघितलं पाहिजे वाचन. म्हणजे हे वाचकांवर सोडल्यानंतर वाचकाने कल्पनेने त्याचं काय जे मनात उमटलेलं अवांतर वाचन असेल तर तुम्हाला या मधल्या गॅप्स कळतात. बरोबर. म्हणजे एखादं पुस्तक लिहिताना किंवा वाचताना तुमचं अवांतर वाचन असेल तर तुम्हाला जास्त चांगलं समजतं किंवा लिहिता येतं. अनुवाद करताना सुद्धा तुम्ही जर त्या पुस्तकाच्या जो विषय आहे त्याची बॅकग्राऊंड, तर त्याच्या मागे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय असे अनेक पदर असतात. ते तुम्हाला माहिती असतील तर तो अनुवाद करतानाही तुम्हाला सोपं जातं. नाही तर तो शब्दाला शब्द राहतो.
हो, मग ते डॉक्युमेंट नुसतंच ज्याला कोरडं आपण म्हणतो, अहवाल तुम्ही जसं म्हणताय तसं, त्याच्या मग मजा येत नाही वाचतात. त्याच्या मागची भावना, त्याच्या मागचा विचार समजण्यासाठी तुमचं काहीतरी एक पूर्वाभ्यास असावा, बैठक तयार पाहिजे. हा, मग ती वाचनातूनच होते. वाचन हा पाया आहे सगळं. म्हणजे लेखकाचा तर मी म्हणे वाचन हा पाया असतो प्रत्येकाच, म्हणजे खरं तर ज्याला याच्याबद्दल आवड आहे. वाचक सुद्धा घडत गेला पाहिजे. वाचता वाचता किती समृद्ध झालं की तुम्हाला न सांगितलेल्या, न दाखवलेल्या गोष्टी समजू शकतात. टू रीड बिटवीन द लाईन्स हे कशामुळे शक्य होतं? तुमच्या वाचनाच्या रियाजावर. किती वाचता आणि काय वाचता तुम्ही, तुमची आवड काय, याला ते महत्व. मी पुन्हा एकदा म्हणजे तो विषय खरं मी नंतर घेते की 100 वर्ष झाली आपल्याला, आणि पुन्हा जल, जीवन, जमीन याच्यासाठी आपल्याला आज पुन्हा संघर्ष करावा लागतोय. पण त्या अगोदर मला डॉक्टर आयडा यांच्याकडे यायचं की या महिलेने आपल्याला, मी 1870 ते 1960 असा हा त्यांचा कालावधी आहे, आणि वेल्लोर येथे ते जे काही सेवाव्रती म्हणून त्या आल्या, म्हणजे खरंच त्यांना भारताचं एवढं आकर्षण असेल का? नाही, आकर्षण म्हणजे त्यांचे आई वडील मद्रासच्या जवळ त्या काटपाडीला होते आणि त्या स्वतः अमेरिकेत शिकत होत्या. अमेरिकेत शिकून त्या ग्रॅज्युएट होऊन स्वतःचं लग्न ठरलं होतं त्यांचं, आणि त्या आई वडिलांना सुट्टीत भेटायला आल्या. आणि एका रात्रीत 3 मृत्यू त्या स्त्रियांचे पडतात. आणि ती 3 स्त्रियांचे मृत्यू का होतात? तर पुरुष, म्हणजे महिला डॉक्टर त्या काळात नव्हत्या, पुरुष डॉक्टरनी स्त्रियांना आमच्या हात लावायचे नाही या त्याच्यामुळे त्या स्त्रियांना कुठली त्यांच्या प्रसूती काळात मदत न मिळाल्यामुळे त्या मरतात. आणि एका रात्रीतल्या ह्या 3 प्रेतयात्रा बघून ती दुसऱ्या दिवशी खूप विचारात पडली असते. तेव्हा तिचे वडील म्हणतात, तू विचारात पडून काय करणार, तू विचार करून काय करणार, तुझ्या हातून काय होण्यासारखं असेल तर कर, नाही ते सगळं विसरून जा. त्या एका वाक्याने ती सावध होते, तुझ्या हातून काही होण्यासारखं असेल तर कर. ती आपली सुट्टी अर्धवट सोडते आणि अमेरिकेला परत जाऊन तिच्या वृत्तीत नसताना, ती कलासक्त अशी स्त्री आहे, वृत्तीत नसताना ती डॉक्टरीचं, वैद्यकीचं 5 वर्ष शिक्षण घेते आणि इथे परत येते. येताना ती तमिळ भाषा बोटीवर, त्यावेळेस विमानं नव्हती, बोटीवर 3 महिन्याच्या काळात ती तमिळ भाषा शिकली. इथे आल्यावर तिच्यासाठी स्वागतासाठी कोणी हार तुरे घेऊन उभं नसतं, आरती घेऊन उभं नसतं. तिची जेव्हा दवाखाना उघडते ते तिचं वर्णन येते, तासन तास ती वाट बघते पेशंट. बाटगी ही ख्रिश्चन त्यावेळेस म्हणत होतं, बाटगी हिला, हिच्याकडे काय जायचं म्हणून कोणी येत नसतं. ती साध्या खटाऱ्यात, त्यावेळेस सायकली पण नव्हत्या स्त्रियांच्या, मोटार गाड्या तर नव्हत्याच नव्हत्या, त्या काळात साध्या खटाऱ्यातून ती औषधाची पेटी घेऊन, एक मदतनीस घेऊन खेडोपाडी औषधोपचार करते. वडाच्या झाडाखाली, मोठ्या झाडाखाली ती पांढरे चादरी अंतरायची, पेशंट्स तपायची. खटाऱ्यांच्या भोवती 9वारी साड्या गुंडाळून स्त्रियांच्या, अडलेल्या स्त्रियांची सुटका करायची. ह्या सगळ्या प्रवासात तिला बालविवाह, बालमाता, बालमृत्यू, बालविधवा हे सगळे त्याला प्रश्न दिसले आणि तिने तिच्या परीने सोडवण्याचा प्रयत्न. त्यात सर्वात आणखीन पुढचा भाग म्हणजे तिने त्या काळात सुद्धा मुली जन्माला आल्या म्हणून मारली जात असतात, तिला वाचून त्याच्यातून तिने अनाथालय सुरू केली. ती जी मला मेरी सेबॅस्टियन मला भेटली, जिला वाचवलं होतं त्या आयडासकडे, तिने मला हा इतिहास उघडून दाखवला, सगळा तिच्या आठवणी सांगितल्या. तर त्याच्यातून तिने जो पुढचा भाग आहे तो आहे की तिथल्या स्त्रियांना आज आम्ही स्त्री सक्षमीकरण, एम्पॉवरमेंट वगैरे करतो, पण तिथल्या स्त्रियांना नर्सिंगचा अभ्यास देऊन, जे तिथे मान्य नव्हतं ते तिने घडवून तिथल्या नर्सेस तयार करून त्यांना मोकळ्या वातावरणात, त्यांना एक महत्वाचा समाजाचा भाग देतो. परिस्थिती ती तिला त्या ध्येयाने झपाटलं. ते काही सोपं नव्हतं. एक होतं की ती कदाचित गौरवर्णी असल्याने, कदाचित चर्चचा पाठिंबा असल्याने, कदाचित अमेरिकेपासून फंडिंग होत असल्यामुळे तिला तो भाग
आर्थिक जो असतो किंवा सामाजिक याचा तो त्रास झाला नाही, पण लोकांनी स्वीकारणं एक महत्वाचा भाग असतो. त्याच्यासाठी तिला खूप धडपडावं. आणि जेव्हा लोकांचा विश्वास बसला तर तिच्या रस्त्यावर येणारे जाणार, तिच्या रस्त्यावरती गरीब लोक हातात फुटके कप, करवंट्या, बाटल्या घेऊन तिच्या औषध आपल्याला ही बाई देणार आणि वाचवणार म्हणून उभे असायचे. अच्छा. हे कसं झालं. आणि म्हणून तर ती जगातली पहिली डॉक्टर, महिला डॉक्टर आहे ती, प्रश्न नाही, पहिली डॉक्टर जिने वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात दिली. म्हणून ते चरित्र आपल्यालाही महिलांना का वाटतं की एवढ्या ह्याच्यातून तिने लोकांना किती वाचवलं. प्लेगच्या साथीत सुद्धा ती बुरखे घालून गेलेली आहे कुठल्या कुठल्या वस्तू. आणि आपल्याकडे त्याचं आपल्याला काहीच नसतं. मग ह्या सुमारे 1960 कालखंड आहे. ह्याच्यात तिकडे आपल्याच देशात एका भागात हे घडत होतं. आपल्याला किती माहिती होती. कुठे आहे ते तुमच्या गुगलवरती माहिती. म्हणजे मी जेव्हा 84-85 साली गेले तेव्हा ते तिकडे त्या कॉलेजमधून शिकून आलेल्या मोठ्या डॉक्टर्सनाही तिची माहिती नव्हती, कारण मी त्यासाठी घेतली मुलाखती. हिंदू या तिथल्या वृत्तपत्राच्या कचेरीत मी गेले मद्रासला, तर फक्त तिच्यावरचा एक मृत्यूलेख त्यांच्या दप्तरात होता. फक्त एक मृत्यूलेख. म्हणजे इतक्या जवळ काठपाडीपासून काही किलोमीटर्सवर असणाऱ्या 50-60 किलोमीटर असणाऱ्या अंतरावर सुद्धा ती काय करते याच्या कल्पना. एवढे आम्ही उदासीन. म्हणजे आपण आपल्याकडच्या स्त्रियांच्या, महिला डॉक्टरांची काय अवस्था झाली त्या काळात ते बघतो. त्याच काळात केवळ ती असेल, गौरवर्णी असेल, अमेरिकन असेल म्हणून असेल, तिला काही, पण हे तिने आपलं आयुष्य लग्न विग्न ठरलेलं मोडून सगळं आयुष्य इथे का आहे. एवढंच नव्हे तर 60 वर्षानंतर ती रिटायर्ड झाल्यानंतर ती परत नाही गेली. तिने शेवटचा श्वासही याच मातीत दिला. हा तिच्या कार्याबद्दल, आपण जे काम करतो त्याच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे. सेवाव्रती. सेवाव्रती म्हणजे काही जे तुम्ही हातात घ्या त्याच्याबद्दल प्रेम. लीज माइटनर एवढं होऊनही टिकली, तिच्या कार्यातलं तिचं प्रेम. रोझलिंड फ्रँकलिन एवढ्या अवस्थेतही शेवटपर्यंत टिकली, तिचं आपण करत असलेल्या कामावरचं प्रेम आणि त्यावरची निष्ठा. ॲडा स्कडेरी एवढं तिच्या कामावरचं प्रेम. रॉबी डिसिल्वा एवढ्या अडचणीतून ह्याच्यातून स्वतः टिकून राहिले किंवा शेवटपर्यंत आपण करत असलेल्या कामावरचं प्रेम आणि त्याच्यावरचा विश्वास आणि आत्मविश्वास. नुसती सेवा जेव्हा तुम्ही करता तेव्हा विज्ञानाचाही त्याला आधार होतो. तिने दान मागत नुसतं त्याच्यातून काम नाही केलं, प्रत्यक्ष सेवा दिली. सेवा नुसतं त्यांच्यासाठी मदत गोळा करून त्यांना जेवायला घालणं याला मी सेवा म्हणतो. त्या पायावर तिने लोकांना उभं केलं याला तुम्ही काय म्हणा, सेवाव्रत म्हणाल नुसतं. तुम्ही स्त्रियांना त्यांनी जाणीवा निर्माण करून दिल्या, त्यांना स्वयं पूर्ण करायला प्रयत्न केला, त्यांच्यात एक वेगळा आत्मविश्वास दिला, याला तुम्ही सेवाव्रती म्हणणार. काय उभं केलं, त्यांना उभं केलंय. हे जे आहे जे माझ्याकडे आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं कार्य तिचं. म्हणजे आपण मगाशचा तो धागा मी पुन्हा घेते की उद्या जागतिक हवामान दिन आहे आणि आपलं जे आजही म्हणजे 100 वर्ष झाली तरी सुद्धा पाण्याचे प्रश्न, ही जी सध्या जंगलामध्ये लागलेली आग आपण बघतो आहोत, वनपत्ती आपली नष्ट होत आहे आणि हे जंगल मात्र वाचवणारे हे आपले आदिवासी, ते त्यांना त्याची जाणीव असते. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा याच्यावर तुमचं चिंतन झालेलं? चिंतन म्हणजे असं आहे की ज्याने त्याने आपल्या आयुष्यात या गोष्टींकडे लक्ष दिलं. म्हणजे कसं आहे की आम्ही जी मूल्यवस्था, जे स्पर्धेचं जग, जे चंगळ वागताचं जग, ह्या दृष्टी बदलल्याशिवाय तुम्ही निसर्गाचं लुबाडणं थांबवू. साधी गोष्ट आहे, तुमच्या आपल्या घरात मुलं असतील शाळेत जातात, त्यांच्या वयाची किती पानं या कोरोनाच्या काळात कोरी राहिली असते. हो. त्याचं काय केलं तुम्ही? त्याचा पुनर्वापर झाला का रद्दीत गेली? मी ठामपणे सगळ्यांना सांगत असते
आजपर्यंत एकही माझं पुस्तक कोऱ्या कागदावर मी लिहिलेलं नाही. माझे सगळं लिखाण हे वापरलेल्या पाठकोऱ्या कागदावर असतं. पूर्वी मला कोणालाही पत्र पाठवायचे असेल तरी मी पाठकोऱ्या कागदावर न्यूज पेपर असं खाली लिहून मी पाठवत असेल. एवढं करू शकते ना. आपल्यापुरती आपण करायला हरकत नाही. सुरुवात आम्ही कुठे थांबायचं हे जर आम्हाला कळलं, जे आहे त्यातलं आम्ही किती हवंय मला, का केवळ हव्यास म्हणून, माझी गरज म्हणून असणं वेगळं आणि हव्यास म्हणून असणं. तर हव्यासाला आम्ही जर थांबवलं तर बऱ्याचशा गोष्टी करू. पुनर्वापर वगैरे शब्द आम्ही, रिसायकलिंग, रियुजिंग, हे सगळं आम्ही जेव्हा मंत्र म्हणतो ते साधे मंत्र आम्ही किती ह्याच्यात घेतो, वापरले जातात. तर हा जगण्याचा विषय जीवनशैलीशी निगडीत. तुमचा पाणी शिळं होतं म्हणून किती ठिकाणी टाकून दिलं जातं. पाणी कधी शिळं होतं? मग आम्ही म्हणजे ही ते कालचं पाणी नाही, आज ते शुद्ध ताजं. अरे शुद्ध ताजं पाणी काही होत नाही पाण्याला 8-8 दिवस काही, तरी आम्ही का फेकतो? आणि अहो ग्रहणात सुद्धा पाणी फेकलं जातं. त्याला सुद्धा त्यांनी आज उत्तर दिलं की संपूर्ण नदीचं पाणी ते त्याच्यावर पण ग्रहण असतं की. मग ते मला तेच म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा पाण्याचं आम्ही म्हणतो की माझ्याकडे अमुक कंपनीचा आहे, पण असं का होत नाही की माझ्याकडच्या, मी तुम्हाला जोहान्सबर्ग मधली आठवण सांगते, तिथे कुठेही गेलं तरी नळाचं तिथल्या ड्रिंकिंग वॉटर म्हणून नळ असायचा, तिथलं पाणी तुम्ही खुशाल पिऊ शकत होता. तुम्हाला बरोबर बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्या किंवा काही न्यावं लागत नव्हतं. आज आपल्याकडे असं का होत नाही? कुठल्याही तुम्ही सार्वजनिक नळावरचं बिनधास्तपणे पाणी का पिऊ शकत नाही? कारण आमचे पाण्याचे साठेच स्वच्छ. मग तुम्ही आज आमच्या ॲक्वागार्ड किंवा कुठलेही जे पाणी शुद्धीकरण करणार आहे त्याच्यातलं 100 लिटर पाण्यातलं 40 लिटर आम्ही वापरतो, 60 लिटर फेकून द्यावं लागतं. आज माझ्याकडे सोय अशी आहे की ते 60 आणि जे होईल 60% पाणी तुम्ही माझ्या झाडांना वापरू शकता. 4थ्या आणि 7व्या मजल्यावर राहणारी बाई ते काय करणार? त्या घरातला माणूस त्या 60 लिटर पाण्याचं 60% पाण्याचं ओतून दिलं जातं. मग आमचे जलसाठे स्वच्छ झाले. म्हणजे मला असं म्हणायचंय की एक प्रश्न तुम्ही केवळ जरासा बाजूला काढून त्याच्यावर कसा विचार करू शकणार? मग नद्यांचं शुद्धीकरण पाहिजे, जलसाठे शुद्धीकरण पाहिजे, पाण्याचा वापर जे समन्यायी पाणी वाटप झालं पाहिजे, पाण्याचा मिनिमम वापर झाला पाहिजे, गाड्या धुवायला, बागा धुवायला, हिरवळी धुवायला, घरं धुवायला कुठलं पाणी वापरायचं याचं तारतम्य आलं पाहिजे. म्हणजे तारतम्य आम्ही वापरलं आणि दुसरा करत नाही तर मी का करू असं म्हणण्यापेक्षा मी सुरुवात करेन, दुसऱ्याला करायचं तेव्हा तो करेल, अशी कृती होत नाही तोपर्यंत असंच चालू. बरोबर. मगाशी वीणाताई तुम्ही मुलांच्या वयांचा उल्लेख केलात आणि मग मला आठवतंय की मुलांच्या छंदांना रोपट्यासारखं जपायचं असतं, ही एक टॅगलाईन झाली आहे. आणि ह्या टॅगलाईन बद्दल काय म्हणजे आम्ही आमच्या या महिलांना किंवा त्यांची आता ती नातवंड ऐकत असतील किंवा मुलं ऐकत असतील तर आपण त्यांना काय सांगूया, काय संदेश देता येईल? नाही, मला असं वाटतं, आता हा तसा फार मोठा आणि गहन प्रश्न आहे. शिक्षण क्षेत्रातलं शिक्षण व्यक्ती मी नाही, शिक्षणासाठी तज्ञ नाही, पण माझी मुलं, माझी नातवंड त्याचं सगळं बघताना वाटतं की मुलांनी यशस्वी म्हणजे केवळ डॉक्टर, इंजिनियर, गेल्या बाजार IT या क्षेत्रात स्वतःला घडवणं म्हणजे यशस्वी होणं आहे का? पुष्कळ वेळेला या लहान मुलांना, म्हणजे मी जेव्हा वाचनातूनच सांगते की कसं घडवलं जातं, लहान मुलं म्हणजे अनेक छंद असतात आणि मग ते छंदातून त्याच्या छंदाची जोपासना करून अनेक पुढे मोठे आपापले कार्यक्षेत्र निर्माण करणारी जी माणसं झालेली दिसतात, त्यावेळेस मला असं वाटतं की हे सुद्धा मुलांना क्षेत्र सांगतात. उदाहरणार्थ म्हणजे सालीमाली पक्षी टिपण्याच्या त्यांच्या पक्ष्याच्या निरीक्षण छंदातून त्यांनी जे पुढे त्याचा अभ्यास केला किंवा त्याच्यातून त्यांनी भारतीय पक्षीशास्त्राला जे जागतिक पातळीवर नेलं आणि त्यांना आपल्याकडचे पद्मभूषण, पद्मभूषण पुरस्कार हे सुद्धा किताब सुद्धा लागलं. तर तुमच्या छंदाचा अभ्यास तुम्ही केला, कम वॉट मी काही होऊ दे, मी माझ्या अभ्यासावर ठाम आहे, मी माझा अभ्यास करत नाही,
याच्यातून, आणि कुठलेही साधन नसतात. अलीमालींच्या काळात साधे फोन पण त्यांच्याकडे नव्हते. हो, जे जंगलात जायचे काय त्यांच्याकडे बाहेरच्या माणसाशी संपर्क करण्याचे साधन होते. पण मी हे केलं नाही तर भारतीय अर्थशास्त्रात त्रुटी राहणार आहे, एवढ्या एकाच हेतूने, जिद्दीने ते पुढे जात राहिले. छंदाचा त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यासाचं पुढे त्यांनी एक शास्त्र झालं. तसा तो रेमंड डिटमर्स, साप पाळण्याचा छंद होता. साप पाळण्याचा छंद त्याच्या आईवडिलांना व्हायचं, त्यांनी मिलिटरी ऑफिसर व्हावं. ते एक दिवशी हे चिरंजीव डाव्या हाताने लिहिताना दिसले. तेव्हा तो डाव्या हाताने का लिहितो, तो म्हणाला लढाईत माझा उजवा हात कापला गेला तर मी डावा हात मला वापरता आला. तेव्हा आई वडिलांना वाटतं की ऍक्सिडेंटने काही होऊ शकतं, मग तुझ्या नशिबाने तुझ्या इच्छा आहे त्या क्षेत्रात तरी जा, म्हणून ते त्याला संधी देतात. स्वतःच्या घरात साप पाळायला देतात, त्याला त्या घराचा वरचा मजला देतात, नंतर कालांतराने घरच त्याला देतात. असे काही ते खूप श्रीमंत वगैरे नसतात, परंतु आपल्या परीने ते त्याला मदत करतात. आणि तो जगातला एक विख्यात सर्पतज्ञ होतो. म्हणजे जो क्षेत्र लोकांना माहित नव्हतं किंवा ज्या क्षेत्राची उपेक्षा होती ते क्षेत्र त्यांनी मेनस्ट्रीम मध्ये मुख्य प्रवाहात आणलं. प्राणी जीवन आणि मानवी जीवन यांच्यातलं सौहार्द, याच्यातली मैत्री, याच्यातली परस्पर पूरकता त्यांनी समजावून दिली. तर मग असंच असतं की क्षेत्र कुठलंही असो, रॉबी डिसिल्वा सारखा लहानपणी काही चित्र काढले असेल, एकदा त्यांना वाटलं जमलं तू किती पुढे गेला माणूस. मग ह्याच्यात तुम्ही ज्या पालकांना शक्य आहे त्यांनी त्यांच्या मुलांच्या छंदाकडे लक्ष द्यावं. कदाचित त्यांनी वेगळं क्षेत्र निवडलं असेल तर त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून तू पुढे जा म्हणून त्यांना दिलं पाहिजे. मी तो उलट असं म्हणते की आमच्या काळी पदवी मिळाली, आता तू नोकरी लाग आणि तुझ्या पायावर तू उभी राहा, हेच होतं. आज तशी गरज नाही. आज असतात किती, 1 किंवा 2 मुलं, त्यांना पुढे जाण्यासाठी समर्थ पाठबळ देणारे आता पालक आहेत. तेव्हा त्यांनी सगळ्यांना सब घोडे 12% किंवा एकाच साच्यात न बसवता उपजत त्यांच्यात काही कला असतील, काही छंद असतील, आणि सगळे छंद फार मोठे शास्त्रज्ञ किंवा फार मोठं नामवंत होण्यासाठी नाही, तुम्हाला जगण्यासाठी सुद्धा काहीतरी वेगळा भाग लागतो. तुम्हाला संगीताची आवड लागते, तुम्हाला नृत्याची, काहीतरी तुम्हाला स्वतःच. ते काय प्रत्येक वेळेला नंबर 1 येण्यासाठी नसतं. तुमची व्यक्तिमत्वाचा एक भाग समृद्ध होण्यासाठी एखादा छंद असणं हा महत्वाचा असतो. तो तुम्हाला माझ्यासारख्या उत्तर आयुष्यात खूप उपयोगी. किती छान समजावून सांगितलं. छंद आपल्या या गप्पा खूप रंगतायत. पण मी सुरुवात जी केली होती ते रिचर्ड बेकरच्या त्या तुम्ही जो अवघा देहची वृक्ष जाहला, म्हणजे तो शीर्षकापासूनच मला ते पुस्तकाबद्दल एवढी आवड आणि ते सुंदर असं मुखपृष्ठ वाचकांनी वाचण्यासारखं. पण त्याच्यातल्या पहिल्याच ओळी अशा आहेत की हॅम्पशायरच्या बेकन हिल मध्ये रिचर्ड यांचा जन्म झाला. हा परिसर काहीसा उंचावरचा, त्याला लागूनच पाईन वृक्षराजी. त्यांच्या द फर्स्ट घराच्या अंगणात परसदारी, झाडं, फुलझाडं, रोपवाटिका. ही रोपवाटिका खासच वनात लावण्यासाठी तिथं बाळ वृक्ष तयार केले जात. वृक्ष लागवडीसाठी ते पुरवले जात. वृक्ष जोपासना, वृक्ष प्रेम हे बेकर घराण्याच्या रक्तातच भिनलेलं. रिचर्ड यांच्या पणजोबांपासून चालत आलेला वारसा. आणि आता इथून पुढच्या ओळी माझ्या मनावर कोरल्या गेल्या की रस्त्यानं चालता चालता हातातल्या काठीच्या टोकानं जमिनीत भोक करायचं आणि खिशातली एक बी त्यात टाकायची, मग पुढे जायचं. हा त्या घराण्याचा कुळाचार. आपल्याकडे कुळाचार वेगवेगळे असतात विणाताई. मला हा म्हणजे शेवट मुलाखतीचा करताना आहेत असे काही कार्यकर्ते किंवा असे काही मला समाज माध्यमावर भेटले की ते असे बियांचे असे गोळे मातीचे तयार करतात, ते ठिकठिकाणी टाकायला लावतात, मग ते रुजतात. किंवा आता अनेक ठिकाणी असे डोंगर स्वच्छ करून तिथे बिया रुजवतात. तुम्ही आता जे माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं तिथे बघितलंच असेल की उघडा वागडा होत चाललेला डोंगर त्यांनी पुनर्जीवित केला. तर हे आता होतंय ना, तर ह्या जाणीवा आपण वाढवतो. जे असे काम करतायत त्यांचा उत्साह टिकून राहील. जेव्हा मी सामाजिक पर्यावरण म्हणते ते हे असतं
त्यांचा उत्साह, त्यांचा हिरमोड न होता त्यांना उत्साह येईल, त्यांची संख्या वाढेल हे आपण केलं पाहिजे. कुळाचार हा शब्द मला खूप आवडला ह्याच्यातला. तो कुळाचार आपण जे हे करतो हा एक नवीन घ्या ना. जसा त्यांनी दुसऱ्या रिचर्ड बेकननी नवा संस्कार दिला नृत्याचा, जो आदिवासींच्यात नव्हता. तुम्ही काम करता तेव्हा गणिती पद्धतीने तुम्हाला नाही 2 आणि 2 4 होत असतील, पण तुम्ही जेव्हा वेगळ्या परिप्रेक्षात वेगळ्या इकोसिस्टीम मध्ये जाऊन काम करता तेव्हा तुम्हाला काही धोरणं बदलावी लागतात. म्हणजे तो फॉरेस्ट्री शिकून आला, युद्धात लढलेला, घोड्यांच्या बाबतीत तज्ञ असलेला माणूस ड्रम्सचा अभ्यास करून आदिवासींची नाती जोडण्यासाठी नृत्य तयार करतो. इथे तो मानवी देह धारण केलेला एक गुण आहे. अरे मी इतकी लावली तेवढी झाडं लावत नाही काय म्हणून तो कारण शोधतो. त्या कारणात त्याला लक्षात येतं या आदिवासींच्या तो संस्कार नसल्यामुळे, तो कुळाचार नसल्यामुळे ते कळत नाही. तेव्हा तो निर्माण. तुमची इच्छा असेल चांगलं काम करण्यासाठी तर तुम्हाला सरळ रेषेत नुसता विचार नाही करत, आजूबाजूचे धागे दोरे संस्कार परिस्थिती सगळ्याचा अभ्यास करावा. खूप सुंदर ही माणसं वेगळी का ठरतात तर हा जो होलिस्टिक किंवा सर्वंकष सर्वसमावेशक विचार करतात, सगळे धागेदोरे लक्षात येतात, म्हणून ते त्यांचं काम हे चिरंतन स्वरूपाचं काळाच्या बरोबर संपत नाही किंवा काळाबरोबर ते वाहून जात. 100 वर्षानंतर सुद्धा ते आम्हाला प्रेरणादायी का वाटतं? कारण त्याच्यात एक जो धागा आहे किंवा जे हे आहे त्याचं चिरंतनत्व आहे त्याच्यात. आणि म्हणून ती पुढे पुढे म्हणजे असं रिचर्ड आपल्याला असं जवळचा का भासतो तर ह्या कारणामुळे मानवी त्याच्यातले जे आहे मानवी भावना आहे. दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणजे नुसतं दान करून पैसे फेकून नाही, प्रत्यक्ष कृती मुळात जावं लागतं. त्या मातीशी जोडून घ्यावं लागतं. त्या माणसाची त्या संस्कृतीची नाळ जोडून घेतल्यानंतरच त्याला शक्य होतं. आणि म्हणूनच तो एकेकाळी पेट्रोनायझिंग म्हणजे शास्त्यांच्या भूमीतला तो माणूस, पण हळूहळू त्याची भूमिका बदलत तो अखिल जग हेच माझं घर या स्तरावर येतो. हा त्याचा विकास आहे. म्हणून हा माणूस इथून तो काळा गोरा हिरवा पिवळा हा भाग वेगळा आहे. जे सजीव आहेत ते आम्ही सगळे एक. किती तुम्ही अखिल जातीचं हे तत्वज्ञान मांडलं शेवटी जाता जाता. वीणाताई मगापासून आपण छान गप्पा मारतोय. मला आता म्हणजे आपल्याला तुम्हालाही थांबायला आवडेल, आपणही आता इथे थांबूया. पण आरती, आमच्या ह्या गप्पा अशाच जर चालू झाल्या तर अजूनही आपल्याकडे प्रश्न बाकी आहेत, पण आपल्याला वेळेची आहे मर्यादा आहे. त्यामुळे आरती आपण आभार मानायचे का? आभार मानणं मला वाटतं की त्याचा तो एक भार होतो आपल्याला समोरच्याला पण. आणि धन्यवाद म्हटलं की त्याच्यामध्ये वाद येऊ शकतो. पण आज ज्या वीणाताई आपल्याला भेटल्या प्रत्यक्ष, म्हणजे एक होता कारवर मध्ये भेटलेल्या वीणाताई, आणि त्यांनी कारवर बद्दल इतकं कसं लिहिलं असेल हा विचार करत असताना ती प्रत्यक्ष मूर्तीच आज आपल्याची इतक्या सुंदर आतमध्ये खोलामध्ये जाऊन त्या चरित्र लेखकाचं सगळं वर्णन त्यांनी केलं की प्रत्यक्ष चरित्र लेखकाला भेटल्यासारखी भावना आज आमच्या सगळ्यांची झाली आहे. वीणाताई, खरोखर शब्द नाहीयेत की तुम्ही जे बोललात आणि ते आमच्या मनामध्ये आतपर्यंत रुजलं, आतपर्यंत पोहोचलं. पर्यावरण, पाणी, जमीन त्याच्याबद्दलचा या चरित्र लेखकांचा जो विचार, पण तो तुम्ही खऱ्या अर्थाने आमच्या मनामध्ये रुजवलात. हेच आजच्या साहित्य सख्याच्या तुमच्या मुलाखतीतून आम्हाला उलगडलेलं मर्म आहे. आणि खरं तर तुम्हाला थांबवावं असं अजिबात वाटत नव्हतं, अजूनही तुम्ही बोलत राहावं. पण शेवटी घड्याळ आपल्याला दाखवतं की पुन्हा भेटूया. नक्की भेटूया. आपल्याला पुन्हा एकदा तुमचा कार्यक्रम आवडेलच करायला. तर मनपूर्वक मी तुमची ऋण व्यक्त करते सगळ्या साहित्य सख्यांच्याकडून, आणि पुन्हा भेटीचा आपला योग यावा अशी प्रार्थना.